गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हेल्थ प्रमोशन मधला नेक्स्ट टॉपिक आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितले मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड देअर फंक्शन्स. आज आपण बघणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोणते कोणते ऑर्गन इन्क्लूड आहेत त्यामध्ये येतं ओव्हरी, युट्राइन ट्यूब्स, uterus, vagina and vulva. So this is the picture of uterus. Uterus, these are the pair of fallopian tube. This is the pair of ovaries and vagina and vulval opening. Okay. So these are the organs of female reproductive system. So यामध्ये फर्स्ट आपण ओव्हरीज बद्दल जाणून घेणार आहोत. ओव्हरीज म्हणजे काय आणि त्यांचं फंक्शन काय आहे. Ovaries, these are the pair of glands resembling almond shape and size. So हे जे glands आहेत दोन पेयर मध्ये प्रेझेंट आहेत आणि हे almond शेप बदाम सारखेच शेप अँड साइज मध्ये दिसून येतात. So ovaries consist of oocytes. So यामध्ये अंडाशय असतात. Okay. So it consists of oocytes in various स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. सो हे यांचं फॉलिकल सेल्समध्ये यांचं स्टेज डेव्हलपमेंट होतं या अंडाशयाचं. याचं आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं नाही आहे. फक्त ओव्हरीजमध्ये काय होतं, ओव्हरीज कन्सिस्ट ऑफ oocytes इन व्हेरियस स्टेज ऑफ डेव्हलपमेंट सराउंडेड बाय फॉलिक्युलर ट्यूब्स. सो यामध्ये जर क्रॉस सेक्शन बघितलं तर यामध्ये फॉलिक्युलर सेल्स प्रेझेंट आहेत आणि त्यामध्ये oocytes प्रेझेंट आहेत. ठीक आहे. सो मेन फंक्शन काय आहे ओव्हरीचं, प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. सो यामध्ये सेकंडरी जे oocytes आहेत ते या ओव्हरीमध्ये प्रोड्यूस होतात, प्रोडक्शन होतं. आणि नेक्स्ट फंक्शन आहे हार्मोन प्रोड्यूस करणे. कोणत्या प्रकारचे हार्मोन्स, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, रिलॅक्सिन अँड इनहिबिट हार्मोन. ओके. हे सर्व हार्मोन्स कोण सिक्रेट करत आहे, ओव्हरी. ठीक आहे. सो फंक्शन ऑफ द ओव्हरी आर प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. दोन फंक्शन आहेत ओव्हरीचे. पहिलं तर आहे प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स लाईक oocytes अँड द नेक्स्ट फंक्शन इज प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स. कोणते हार्मोन्स प्रोड्यूस करतात, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, रिलॅक्सिन अँड इनहिबिट हार्मोन्स. ओके. सो हे जे एंडोक्राइन सिस्टीम मध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट की ओव्हरीजचे हार्मोन्स कोणते आहेत आणि त्या हार्मोन्सचं फंक्शन काय आहे. सो आपल्याला फक्त इथे एवढंच बघायचं आहे, फंक्शन काय आहे ओव्हरीचं, प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स अँड प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स. नेक्स्ट part is uterine tubes. Uterine tubes also known as a fallopian tubes. It is about 10 centimeter long. हे दोन पेयर मध्ये प्रेझेंट आहेत आणि ह्यांची लांबी किती आहे, 10 centimeter long. It is about 10 centimeter long with the funnel shape at the end. इथे त्याच्या एंडला काय आहे, funnel shape प्रेझेंट आहे in fundibulum opening close to the ovary. आणि ओव्हरीच्या एकदम जवळ हे फंडस लाईक ओपनिंग आहे, फनेल शेप ओपनिंग आहे. सो हे काय कॅरी करतं, जे ओव्हरीज मधून जे रप्चर, ओव्हरी जेव्हा रप्चर होते तेव्हा त्यातून जे oocytes बाहेर पडतात. हे oocytes या फनेल शेप मधून पास होऊन हे हळूहळू कुठे येतात, युटरस मध्ये पास होतात. ठीक आहे. बाय द मुवमेंट ऑफ सिलियरी सेल्स. यामध्ये सिलियरी सेल्स आपल्या साईडला प्रेझेंट आहेत त्यामुळे ही मुवमेंट होते आणि पॅरिस्टल्सिस जे कॉन्ट्रॅक्शन आहे त्यामुळे हे जे oocytes आहेत, अंडाशय आहेत, हे फॉलोपियन ट्यूब मधून हळूहळू पुढे पुढे सरकत जाऊन ते युटरस मध्ये पास होतात. ठीक आहे. सो युट्राइन ट्यूबचं फंक्शन काय आहे, टू पास ट्रान्सपोर्ट द oocytes फ्रॉम ovary to the uterus by ciliated cells and peristalsis movement or peristalsis contraction. ठीक आहे. पेरिस्टाल्सिस कॉन्ट्रॅक्शन ने हे जे oocytes आहेत ते ओव्हरी मधून युटरस मध्ये ट्रान्सफर होतात. ओके. सो हे फंक्शन आहे युट्राइन ट्यूब्स. नेक्स्ट ऑर्गन आहे युटरस, जो मेन ऑर्गन आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा. uterus the third organ is uterus. Uterus
is about 10 centimeter long of a variable diameter. It is about 10 centimeter long and diameter वेगवेगळे असू शकतात प्रत्येक फिमेल मध्ये of variable diameter. So its shapes are a inverted pear. तो या युटरसचा जो शेप आहे हा इन्व्हर्टेड पियर, जे पियर फळ आहे, फ्रूट आहे पियर फ्रूट, त्याचा शेप जसं आपण ते उलट ठेवलं तर त्याप्रमाणे या युटरसचा शेप आहे. इट प्रोजेक्टेड inferior and posterior over the urinary bladder and its position is anteroflexion. So हे मध्ये प्रेझेंट आहे, मिडल साइडला प्रेझेंट आहे. जर आपण हे ट्रान्सवर्स लॅटरली जर बघितलं तर पुढे युरिनरी ब्लॅडर आहे आणि त्याच्या बॅक साइडला हे युटरस या प्रकारे प्रेझेंट आहे. ठीक आहे, युटरस देन युरिनरी ब्लॅडर. जर आपण लॅटरल साइडने हे बघितलं तर याप्रमाणे दिसेल आणि त्याच्या बॅक साइडला लार्ज इंटेस्टाइन. सो या दोघांच्या मध्ये हे युटरस प्रेझेंट आहे. ओके, अँट्रोफ्लेक्शन याचं जे मेन लोकेशन आहे, अँट्रोफ्लेक्शन लोकेशन आहे, थोडंसं ब्लॅडरवरती प्रेझेंट असतं. ब्लॅडर जसं खाली सुटल्यावर त्याच्यावरती हे युटरस या प्रकारे प्रेझेंट आहे. ठीक आहे, जर आपण साइड वाइज पोझिशननी बघितलं तर it helps in the position by series of ligaments and anatomical subdivisions of a uterus include fundus body and cervix. So as a anatomically याचा तीन पार्ट्स आहेत, that is fundus, body and cervix. ओके, सो हे तीन पार्ट्स पडतात युटरसचे. युटरस कशा कोणत्या शेप मध्ये आहे, पियर शेप मध्ये, इन्व्हर्टेड पियरचं शेप सारखं आहे. It's shaped like inverted pear. ओके, इन्व्हर्टेड पेयर शेप आहे. लोकेशन कसं आहे, ब्लॅडरच्या बॅक साइडला म्हणजे पोस्टिरियर टू द ब्लॅडर अँड अँटेरियर टू द लार्ज कोलॉन. या दोघांच्या मध्ये हे युटरस प्रेझेंट आहे आणि हे व्हेरियस लिगामेंट्सने होल्ड केलेलं आहे. ओके, त्या पोझिशन मध्ये ते कसं राहिलंय, कारण त्याच्या आजूबाजूला सर्व लिगामेंट्स आहेत, त्यामुळे ते त्या पोझिशन मध्ये राहिले. सो याचे तीन पार्ट्स पडतात. अॅनाटॉमिकल पार्ट्स ऑफ द युटरस आर, सो फर्स्ट इट इज हेल्ड इन पोझिशन by a series of ligaments. भरपूर साऱ्या लिगामेंट्स मुळे हे या पोझिशन मध्ये राहिले. The anatomical subdivisions of uterus are fundus, body and cervix. So या हे तीन पार्ट पडतात युटरसचे. दिस इज फंडस, दिस इज बॉडी अँड दिस इज सर्विक्स. ओके, असे तीन पार्ट्स आहेत. द सर्विक्स, द फंडस, इट इज अ डोम शेप. हा फंडसचा डोम शेप. ओके, डोम शेप. अँड द बॉडी इज tapering a central position, and the cervix inferior narrow portion and interiorly of the body is called a uterine cavity, and the interior cervix is also called a cervical canal, and the opening toward the uterine cavity the internal as internal os. सो ह्याला बोलणार इंटरनल ऑस. इथे एक कॅव्हिटी प्रेझेंट असते स्मॉल, त्याला बोलणार
internal os. So histology of the layers of the uterus are perimetrium, myometrium and endometrium. So या uterus से 3 layers है. Uterus are uterus is covered with 3 layers. First, perimetrium, myometrium and endometrium. So हे 3 layers ने uterus बनलेलं आहे. The perimetrium, it is the outside layer. Then myometrium, it is the middle layer, and endometrium, it is the inner layer. Okay, असे 3 लेयर ने हे uterus बनलेलं आहे. 3 layers are present, which are those? Perimetrium, myometrium and endometrium. Now the function of uterus. The pathway for sperms deposited in vagina. So vagina मधून जे sperms enter होतात ते याला pathway बनवतात. ठीक आहे. So first function is pathway for the sperms deposited in vagina to reach into the uterine tubes. So हे जे vagina मधून sperms येतात, enter करतात, हे uterus मध्ये येतात, त्यानंतर ते पास होतात पुढे. ठीक आहे. Then second function is site of implantation of fertilization of ovum. जेव्हा ओव्हम इथून आतमध्ये येतो हळूहळू या फॉलिपियन ट्यूब्स मधून इथे युटरस मध्ये, आणि इथून स्पर्म्स आतमध्ये येतात, तेव्हा इथे त्यांचं काय होतं, मिलन होतं आणि त्यानंतर तिथे झायगोट फॉर्म होतं. म्हणजे इथे इम्प्लांटेशन होतं, एक झायगोट फॉर्म होतो. ठीक आहे. आणि त्यानंतर प्रेग्नन्सी राहते. The site of implantation of fertilization of ovum develop the fetus during the pregnancy. So आणि during pregnancy इथे डेव्हलपमेंट होते fetus. जसे fetusची साईज वाढत जाते तसं हे युटरस काय होतं, पूर्ण फुगत जातं. ठीक आहे. बलून सारखं याचं शेप वाढत जातो, जसं fetusची साईज वाढत जाते, लहान मुलाची साईज वाढत जाते त्याप्रमाणे. Then source of menstrual flow in absence of implantation. जर इम्प्लांटेशन वगैरे होत असेल तर काय होतं, इथे मेन्स्ट्रुएशन जसे पिरियड्स होतात. ओके. सो इथून इथे ओव्हरीज इथे रप्चर इथून पास होऊन इकडे येते, आणि हे बाजूचे जे कव्हरिंग मूव्ह होतात, ते कव्हरिंग ब्लिडिंग ब्लड सेल्सचं कव्हरिंग रप्चर होते आणि त्यानंतर मेन्स्ट्रुअल पिरियड स्टार्ट होतात. ठीक आहे. सो या 28 डेज मध्ये इथे पूर्ण एक बेड तयार होतो ब्लड सेल्सचा, आणि त्यानंतर आफ्टर 28 डेज इथे जेव्हा ओव्हरी ओव्हसाइड्स परत इथे पास होतात तेव्हा ते रप्चर्ड होतात आणि पिरियड्स येतात. ओके. हे नॉर्मल जे सायकल आहे तुम्हाला सेकंड इयरला शिकायचं. ठीक आहे. सो युटरसचं मेन फंक्शन काय आहे, पाथवे for sperms deposited in vagina to reach into the uterine tubes, sites of implantation of fertilization ovum and development of fetus. ओके. इथेच फर्टिलायझेशन होतं, इम्प्लांटेशन होतं, प्लस डेव्हलपमेंट, फिटसचं डेव्हलपमेंट पण या युटरसमध्येच होतं. देन सोर्स ऑफ मेन्स्ट्रुएशन फ्लो इन अब्सेन्स ऑफ इम्प्लांटेशन. जर इम्प्लांटेशन वगैरे नसेल तर मेन्स्ट्रुअल फ्लो करण्याचं काम हे युटरस करत असतं. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट इज वजायना. युटरस बद्दल कळलं. युटरसची लांबी किती आहे, 10 सेंटीमीटर लॉंग, आणि डायमीटर व्हेरिएबल असतो, प्रत्येक फिमेलमध्ये वेगवेगळा असतो. इट इज हेल्ड इन अ पोझिशन बाय अ सिरीज ऑफ लिगामेंट्स. Anatomical division of uterus are the fundus, body and cervix. The uterus is covered with 3 layers: perimetrium and myometrium and endometrium. ठीक आहे. तर तुम्हाला स्ट्रक्चर अँड फंक्शन विचारलं तर स्ट्रक्चर तुम्हाला डायग्राम काढून पूर्ण एक्सप्लेन करायचं. स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं लांबी किती आहे, रुंदी किती आहे, लोकेशन किती आहे, हे पहिलं लिहायचं. त्यानंतर त्याचं ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर लिहायचं.
आणि त्यानंतर त्याचं कव्हरिंग काय आहे आणि लास्टला त्याचे फंक्शन्स लिहायचे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट इज सर्विक्स, सॉरी वजायना. Vagina is a 10 centimeter long tube-like structure. It is 10 centimeter long tube-like structure lined with the mucous membrane, and it is extended from the exterior of the body to the uterine cavity. हे कुठून स्टार्ट होते? बाहेरचं जे ओपनिंग आहे आपलं बॉडीचं, तिथून हे पेल्विक कॅव्हिटी पर्यंत, म्हणजे हे सर्विक्स पर्यंत एवढी लांबी आहे वजायनाची. ठीक आहे. सो इट इज 10 centimeter long and tube like structure, and it is lined with mucous membrane. यामध्ये म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट आहे आणि याचं लोकेशन काय आहे? आउटसाइड द ओपनिंग. इट इज फ्रॉम आउटसाइड ओपनिंग ऑफ द बॉडी टू द इनर ओपनिंग ऑफ सर्विक्स. सो या सर्विक्स पर्यंत एवढी लांबी वजायनाची आहे. ठीक आहे. सो देन आउटसाइड ओपनिंग आर ऑल्सो नोन ॲज वजायनल ओरिफिस. हे जे आउटसाइड ओपनिंग आहे याला वजायनल ओरिफिस पण म्हटलं जातं. and its function is the passage way for menstrual flow and sperms. हा एक पाथवे आहे जिथून menstrual flow होतो. Functions are passageway for menstrual flow and sperms. Sperms पण इथून एंटर होतात. ठीक आहे. नेक्स्ट फंक्शन इज द डेसिप्लेस of penis during sexual intercourse. So sexual intercourse च्या वेळेला पेनिस यामध्ये एंटर होतो. ठीक आहे. forms inferior portion of birth canal. सो यामधून बाळ बाहेर येते ड्युरिंग डिलिव्हरी. ठीक आहे. सो इथून न्यूट्रस मधून बाहेर पडतं आणि इथून बाळ हळूहळू बाहेर येते. ठीक आहे. सो फंक्शन्स आर पॅसेजवे फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो अँड स्पर्म, the receptacle of penis during the sexual intercourse, forms a inferior portion of birth canal. Okay, birth canal चा inferior portion form करतो होल vagina. Next part is vulva. So vulva is the external genital of the female. It is the external genital of the female, consists of the mons pubis, labia majora, labia minora, clitoris, and vestibule, and vaginal opening. So, vulva is the external opening, that is
is the clitoris, urethra, vaginal opening. So this is whole part is known as vulva. Okay, the whole part ला काय बोललं जातं vulva. It is the outside external opening of फिमेल जेनाटेलिया. ओके, फिमेलचा जो प्रायव्हेट पार्ट आहे त्याला वल्वा बोललं जातं. आणि यामध्ये काय होतं, यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, हे लिबिया मेजोरा, लिबिया मायनोरा, क्लिटोरिस, युरेथ्रल ओपनिंग, वजाइनल ओपनिंग आणि इथे खाली सर्व ॲनल ओपनिंग. ठीक आहे. सो हे फिमेल जेनाटेलिया आहे. वल्वा मीन्स अ फिमेल जेनाटेलिया and it consists of labia majora, labia minora, vestibule, clitoris, urethral opening and vaginal opening. So this is all about the reproductive organs of the female. Okay, यामध्ये आपण काय काय बघितलं, ovaries, fallopian tubes, it is also known as uterine tubes, uterus, then cervix. The cervix is a part of uterus, then vagina and vulva. ठीक आहे, vulva. सो हे सर्व काय झाले, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स. नेक्स्ट, मेमरी ग्लँड्स. मेमरी ग्लँड्स मीन्स these are the modified sweat glands lying superficially to the pectoral major muscles. Each breast has a nipple surrounded by a pigmented areola. सो हे काय आहे, स्वेट ग्लँडचं रूपांतर हे मेमरी ग्लँड्समध्ये झालं आहे आणि हे पेक्टोरल गर्डलच्या इथे प्रेझेंट आहे आणि हे फक्त फिमेल्समध्ये प्रेझेंट असतात. मेमरी ग्लँड्स इनसाइड कन्सिस्ट ऑफ 15 to 20 lobes, each with several small lobules and composed of a grape-like cluster of milk secreting glands. ओके, सो हे फिमेलमध्ये प्रेझेंट असतात मेमरी ग्लँड. It is present, it is located in the pectoral side and it is in this about 15 to 20 lobes are present and it is like a grape like structure, cluster structure are present. म्हणजे जसं द्राक्षांचा घडा असतो त्याप्रमाणे यामध्ये लोब्युल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, आणि हे काय करतात, मिल्क सिक्रेट करतात ड्युरिंग आफ्टर द डिलिव्हरी. The milk passes from the alveoli into the series of secondary tubules and then into the mammary ducts and expanded to form a lactiferous sinuses, and these lactiferous ducts carry the milk to the exterior. आणि ह्या ज्या डक्ट आहेत म्हणजे छोटे छोटे पाईपलाईन स्ट्रक्चर त्याला बोलतात डक्ट, आणि या डक्टमधून मिल्क पास होतं आणि हे एक्सटेरियर साईडला येतं. ठीक आहे. देन मेमरी ग्लँड्स डेव्हलप depend upon the development is depend upon the estrogen and progesterone. या हार्मोन्स वरती या मेमरी ग्लँडची ग्रोथ डिपेंड असते. देन मिल्क प्रोडक्शन इज स्टिम्युलेटेड बाय प्रोलॅक्टिन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. हे मिल्क प्रोडक्शन कोणत्या हार्मोन्समुळे होतं, प्रोलॅक्टिन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. These hormones eject the milk to stimulate the stimulated by oxytocin. The function of the mammary glands, they synthesize, secrete and eject the milk. Okay, so इथे मिल्क तयार होतं, सिक्रेट होतं ग्लँड्स मध्ये आणि इजेक्ट म्हणजे बाहेरच्या साईडला येतं. ठीक आहे, सो हे फंक्शन आहे मेमरी ग्लँड्सचं. So this is all about female reproductive system.